मंडळी, मराठी भाषेमध्ये तुम्ही दोन शब्द बऱ्याचदा ऐकले असतील, वेदना आणि संवेदना. म्हणजे स्वतःला लागल्यानंतर जी होते, स्वतःला दुखल्यानंतर जी होते त्याला वेदना म्हणायचं. पण दुसऱ्याला प्रचंड त्रास झाला की त्याला पाहून आपणाला ज्यावेळी त्रास होतो त्याला संवेदना म्हणायचं. ही संवेदना का निर्माण होते माहीत आहे का? दुसऱ्याच्या ठायी असलेली वेदना आपणाला का खरं तर त्रास देते याचं एकच कारण आहे. जगामध्ये एकच तत्त्व सगळीकडं भरून उरलेलं आहे. जगभरातनं अनेक पॉझिटिव्ह, अनेक लहरी ज्या आपल्या बाजूनं स्प्रेड होत आहेत त्याच कारणानं स्प्रेड होत आहेत. बऱ्याचदा तुम्हाला असा अनुभव आला असेल की तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोलताना तुम्ही दोघंही एकाच वेळी एकच वाक्य बोललेलं आहात. त्याचं एकच कारण आहे, दोघांमध्ये समान तत्व आहे. ज्ञानेश्वरी त्यावेळी लिहिलं आहे 18व्या अध्यायात, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे काय? मी स्वतःच ब्रह्म आहे. तुम्हाला बाहेर इकडे तिकडे जायची कुठं गरज नाही. आणि संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात नेमकं हे सांगतायत. आज 15वा दिवस आहे आणि संत तुकाराम महाराजांचा 15वा अभंग आपण बघतोय. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतायत की पै दधी घृत आणि नवनीत, पै दधी घृत आणि नवनीत तैसे दृश्य जात एकपणे, कनकाचे पाही अलंकार केले, कनकत्वा आले एकपणे, मृत्तिकेचे घट झाले नाना परी, मृत्तिका अवधारी एकपणे, तुका म्हणे एक एक ते अनेक, अनेकत्वी एक एकपणा. याचा अर्थ काय आहे? संत तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्ये स्पष्ट आम्हाला सांगतायत की पै दधी घृत आणि नवनीत तैसे दृश्य जातं एकपणे. याचा अर्थ असा की दूध असेल, लोणी असेल, तूप असेल, दही असेल, हे सगळं एकाच दुधापासून निघालं आहे. पण तरी ते त्यांच्यात असलेला गुण एकच आहे, समान गुण आहे त्यांच्यामध्ये. आणि म्हणून त्या पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत तैसे दृश्य जातं एकपणे. याचा अर्थ अखंड सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये एक समान तत्व भरून उरलेलं आहे. आणि म्हणून एकावेळी सगळ्यांना आनंद होणं, एकावेळी सगळ्यांना दुःख होणं, दुसऱ्याचं दुःख पाहून दुःख होणं, दुसऱ्याचा आनंद पाहून आनंद होणं, हे त्याच्यामुळंच होतंय, लक्षात घ्या. आता पुढच्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की कनकाचे पाही अलंकार केले, कनकत्वा आले एकपणे. याचा अर्थ एका सोन्यापासून अनेक सोन्याचे दागिने तयार केले जातात, पण त्यांच्यामध्ये एकच सुवर्ण तत्व भरून उरलेलं आहे. मृत्तिकेचे घट झाले नाना परी, मृत्तिका अवधारी एकपणे. याचाही अर्थ तोच आहे. एका मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली गेलेली आहेत, पण त्यांच्यामध्ये एकच मातीचा गुण आपल्याला बघायला मिळतोय. तुका म्हणे एक एक ते अनेक, अनेकत्वी आले एकपणा. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात बघायला जरी वेगवेगळं दिसत असलं, सुट्ट आपल्याला बघायला मिळत असलं, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एकच तत्व भरून उरलेलं आहे. अनेकत्वात एक पाहणारी ही आपली भारतीय संस्कृती आहे, लक्षात ठेवा. अनेकपणा जो आहे त्याच्यामध्ये एकपणा. म्हणजे भारताचं राष्ट्रगीत आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ते आपल्याला बघायला मिळते. पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा वेगवेगळं आहे, पण त्याच्यामध्ये एकच तत्व काय भरून उरले? भारतीयत्वाचं तत्व भरून उरलेलं आहे. एकच प्रकारचा झेंडा आम्हाला बघायला मिळतो, तिरंगा. 3 रंग आहेत, पण एक तत्वपणा त्यांच्यात भरून उरला आहे, देशाभिमान. आणि म्हणून कदाचित महात्मा फुले सुद्धा म्हणाले असतील, देशामध्ये देशभक्ती कशाला म्हणायचं? तर एकात्मपणाचा भाव तिथं निर्माण झालेला असतो. एकात्मपणा म्हणजे मी आणि तू वेगळे नाहीच आहे. म्हणजे महाभारतात अर्जुनाला श्रीकृष्ण असं म्हणतायत, अर्जुना मी म्हणजेच अर्जुन, मी म्हणजे श्रीकृष्ण, आणि तू म्हणजेच अर्जुन, तू म्हणजे श्रीकृष्ण, तू आणि मी वेगळा नाहीच. याला म्हणायचं अद्वैतपणाचा भाव. तो आम्हाला ठाई सांगितला ज्ञानेश्वरीत. आणि तुकाराम महाराजांना नेमकं हेच त्यांच्या अभंगामध्ये अभिप्रेत असल्याचं बघायला मिळते. त्यामुळं सृष्टीमध्ये एकच प्रकारचं तत्व सर्वत्र भरून उरलेलं आहे, याची जाणीव आम्हाला होणं खरं तर गरजेचं आहे. आज पंढरीची वारी चालू आहे. संत तुकाराम महाराजांचा आपण 100 अभंग करणार आहे, अभंगशतक करणार आहे. आजचा तुम्हाला तुकोबांचा अभंग कसा वाटला? आवडला असल्यास निश्चितपणानं लाईक करा आणि तुमचं मत मला या अभंगाबद्दल कमेंट थ्रू कळवायला अजिबात विसरू नका. अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.